कलुषाला हद्द पार करण्याचा उपाय सापडला. आता खेळाला रंगत येईल. कंचा खेळ? आत्ता वाव मिळाला ह्या अनाजी पंताला गाठ मारायला. कसली गाठ आणि कुणाला? कलुषाला गाठ. कलुषाला? ऐकलं का? अहो तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चिंगराचिंगरी झाली, माणसं मेली, आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. काय? माणसं मारली? कोणी? कलुषानं. काहीतरी काय पंत, कलुषा कशाला माणसं मारेलो? आणि चिंगराचिंगरी झाली हो. माणसांची चूक होती, आणि आपल्या माणसाची नीट घेता बी येत नाही आणि देता बी येत नाही. आपले लोकच. नाही नाही हिरोजीराव, तसं नाही. ते चेंगराचेंगरी होणं हे नुसतं वरकरणी आहे. यात कलुषाचा डाव असणार म्हणजे आहेच. काय सांगताय काय पंत? म्हणजे कलुषा दोषी नसला तरी आपल्याला म्हणायला काय हरकत आहे? आत्ता ध्यानात आलं. म्हणजे त्या कलुषाला अडकवायचं असंच ना? बरोबर. ही चेंगराचेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. कलुषानं डोंगराला नरबळी दिला ह्या लोकांना मारून. अशी आपण आवई उठवायची. आवई उठवायची? होय. ही संधी आहे, आणि अशी संधी पुन्हा आपल्याला लाभणार नाही. त्यामुळे आपण ढिलं पडायचं नाही. काय? अहो पंत, आवई उठवायची, पण ती खरीही वाटली पाहिजे. अहो अघोरी पंथाचे लोक हे असल्या गोष्टी करतातच. म्हणून माझा कयास, ही आवई खरी वाटून जाईल. राजांना ती खरी वाटेल का? राजांना खरी वाटणारच नाही, पण ज्यांच्या हाती दगडी आणि टोळे असतात त्यांना खरी वाटली पाहिजे. चेसणारे तेच आहे. बरोबर. लोक मारतील त्या कलुषाला. मी त्याच्या समाधीची जागा पण बघून ठेवली आहे. रायगडाच्या पायथ्याला शेरताटीत, शेराच्या झाडाखाली. शेरा? अहो लयचिक असतो त्या झाडाला. त्याच्या सावलीखाली झोपलं तरी माणूस उठतो. आणि हा कलुषा काय कमी उतरणार आहे का? अशा उतरणाऱ्या माणसाच्या थडग्याला ही जागा म्हणजे एकदम सुरेख, शोभणारी. आता रामणावं पडू काय? उतायचंय ते ऊत त्या शेराच्या संगतीनं आणि उलट. पण इथे रायगडावर नको. मानलं पंत तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, कलुषाने ठरवून घडवून आणला नरबळी. थोरल्याबाई साहेब, भवानी मातेच्या कृपेनं राज्याभिषेक पार पडला. राजइतमामात रायगडावर दुसरा राज्याभिषेक झाला. सर्वांनी पाहिला, सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. तसंच म्हणायचं. कलावंतांची कदर झाली, साधू संतांचा मानपान झाला, नातेवाईक आप्तेष्ट सगळ्यांचा मान मरातब झाला. रयतेनं राजा पाहिला, दुसरे छत्रपती पाहिले. हो ना. किती नजराणे, किती भेटी, कापड सोपड, काय त्या लक्ष भोजनाच्या पंक्ती, पंक्तीच्या आधी असलेले श्लोक, सगळ्यांच्या कपाळी असलेले कुंकवाचे गंध. अहो काय पाहू आणि काय पाहू नये असं झालं होतं आम्हाला. आम्हाला काय, सगळ्यांनाच. सोहळा देखणा झाला. राजमुद्रा उत्तम. सोनबाईंची मुद्रा आवडली आम्हाला. श्री सखी राज्ञी जयती, फारच सुंदर. थोरल्याबाई साहेब, एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? आपल्या कारभारांना शंभूराजेंनी माफ केलं आणि राज्य कारभारात अष्टप्रधान मंडळात सामावून घेतलं.
ह्याला म्हणतात खरे राजेपण. ते चांगलं केलं. शंभू राजेंना रागीट तापट म्हणणाऱ्यांना आता तोंड राहिलं नाही. या निमित्तानं तीही गोष्ट चांगलीच झाली. केवढं ते उदार अंतःकरण. शंभू राजेंना बेड्या ठोकायला गेलेल्या कारभाऱ्यांच्या हाती मानाची सोन्याची कडी घातलीत ते. शंभू राजेंना सिंहासनावर बसलेलं पाहून आम्हाला तर स्वारींचीच आठवण आली हो. तसंच उठणं, तसंच बसणं, काय ते करारी रूप. फक्त आता महाराजांचा द्रष्टेपणाही शंभूराजेंनी घ्यावा. सावध व्हावं. कशाबद्दल? आता बघा ना, एवढं सगळं होऊनही राज्याभिषेकाला गालबोट लागले. तेव्हा गालबोट लागलं आणि तेही अगदी शेवटी शेवटी लागलं. पण बोट कलुशाचं आणि गाल शंभूराजांचे एवढं तरी ध्यानात येतंय की नाही तुमच्या? आता कळला मला कावा कलुशाचा. खर तर कलुशाने असं वागायला नको होतं, पण तरीही तो वागला ना तसं. अहो वागणारच, कारण डोंगराला त्याला नरबळी द्यायचा होता, तो त्याने दिला. एकच नाही तर 50 माणसं बळी दिली कलुशाने. चर्चा सुरू झाली तेव्हा उलट सुलट. बघणारे म्हणत होते लोकांचा धरबंद राहिला नाही म्हणून चेंगराचेंगरी झाली. पण तेव्हा तुमच्या वाड्याच्या दारात आलो आणि मला कलुशाचा कावा कळला. तेव्हा खरं आहे ना ते? खरंच आहे. म्हणजे आपण तशी आवई उठवायची. आवई उठली की तो आपोआप उठणार, म्हणजे लोक त्याला उठवणार आणि लोकांच्या मनात त्याच्याबद्दल दहशत निर्माण झाली पाहिजे. पंत, कुठलं पक्वान्न शिजत घातलंय? का? काय झालं? नाही, बाहेर घमघमीत वास सुटलाय. म्हणजे शेक बनवली आहे की मसाले भात बनवतायत कलुशांना बदनाम करण्याचा? बाळाजी पंत, तुम्हाला ही फोडणी द्यावी लागणार. म्हणजे सामील व्हावं लागेल. कलुशाने नरबळी देण्याचा क्रूरपणा केलाय हे सांगितलं पाहिजे. म्हणजे पुन्हा कारस्थान? कारस्थान म्हणू नका, मग काय म्हणू पंत? स्वराज्याचं रक्षण. हे असं असं खोटं बोलून? त्याला गनिमी कावा समजा. हा असा असा गनिमी कावा? बाळाजी पंत, तुम्ही जुनी जाणती माणसं, घ्या समजून. अहो कलश आला तेव्हा कुठे होता आणि आता कुठे आहे? परका माणूस? कनोजी ब्राह्मण. पण इथला आहे का? नाही. पण केला ना शिरकाव, झाला ना छंदोगामात्य, राहिला ना शंभूराजांच्या बाजूला उभा. म्हणजे काना मागून आला आणि तिखट झाला की नाही? वय वय. आणि तो तिखटपणा आपल्या समजासनी झोमणारा आहे. नाका तोंडातून पाणी काढणारा. बरोबर. आणि आपण बाळाजी पंत म्हणूनच सावध राहायला पाहिजे. त्याला आत्ताच दाबला तर बरं, नाहीतर पुढे खूप त्रासदायक होईल तो. अहो एकतर अनाचार माजेल, अनागुंदी माजेल. मी काय म्हणतोय त्याबद्दल विचार करा. परसू, परशा, जी मालक. इथे काय ऊस खात बसलायस? काय मालक? नाही नाही, आता ऊस खाऊ नकोस, चांगलं गुराळ चालू कर. गुराळ. गुऱ्हाळ कलुशाच्या बदनामीच. आलं ध्यानात. ऐकलंस ना सगळं? बिताडाला टेकूनच उभा होतो मी. मग जा आणि गडावरच्या कानात खबर सोड.
कलुषा अघोरी पंथाचा, त्याला डोंगराला बळी द्यायचाच होता, पण त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने अशा प्रकारे अघोरी काम केलं. नीट सांगशील ना? माझा ऊस संपला की खरं गुराळ सुरू. चेंगरा चेंगरी झाली तेव्हा कलश तिथं नव्हतंच. होता. थोडा वेळ लगेच गेलं. तू कधीपासून सत्याचा लंगोट बांधायला लागलास? जा आणि कलुषाच्या विरोधात वातावरण तापव. जी. कलुषाने ठरवून नरबळी दिलेत. जा, आपली माणसं कामाला लाव. जा जा. गेलोच. काय बाई, ऐकावं ते एक एक नवलच. कशाबद्दल? गडावर लोक बोलत आहेत, म्हणजे तशी कुजबूज सुरू आहे. कसली कुजबूज? चेंगराचेंगरी झाली त्याबद्दल. चेंगराचेंगरी कविराजांनी घडवून आणली असं बोललं जात आहे. कविराजांनी चेंगराचेंगरी घडवून आणली? तशी बाई ते का म्हणू? असं करण्याचं कारण तरी काय? नाही म्हणजे एवढा देवपूजा करणारा, कधी कोणाशी वाईट न वागणारा, शिवाय राजेंचं हित साधणारा, ते कशाला असं करतील? नरबळी द्यायचा होता त्यांना डोंगरा, तो प्रत्यक्षरित्या देता आला नाही म्हणून हा असा दिला. बत्ताशी बाई ती अफवा आहे. पैनिसा, परंतु चेंगराचेंगरी झाली, त्यात लोक मेले, हे तरी खरं आहे ना? हो, ते खरं आहे, पण तरीही त्यात कविराजांचा काहीच संबंध नाही. उगीच त्यांच्यावर आरोप करून त्यांचं नाव बदनाम करण्यात काहीच अर्थ नाही. वहिनीसा, बाहेर लोक काय बोलत आहेत तेच सांगतोय आम्ही. मुजरा राणी साहेब, कविराज आलेत. महाराजांना भेटायचंय. बोलवा त्यांना. कदाचित सफाई देण्यासाठी आले असतील. खरं सांगू तुम्हाला, कविराज असं काहीही करणार नाही. हो ना हो, दादासाहेबांना तकलीफ होईल असं ते काहीच करणार नाही. आणि त्यांनी काही केलंच तरी त्यामागचा हेतू हा स्वराज्य हिताचाच असेल हे जाणतो आम्ही. कविराज राजांना त्रास होईल असं काही वागणार नाही, तसं काही करणार नाही. निदान आम्हाला तरी तसंच वाटतंय. राणी साहेब, राजन आहेत का? मला राजांना भेटायचं. राजे नाहीत. राणी साहेब, नाही म्हणजे माझ्याबद्दल आपल्या मनात काही शंका आहे का? शंका नाही तर? नाही म्हणजे माझ्याही कानावर कुजबूज आली, पण माझ्यावर जे आरोप केले गेले त्यात काही तथ्य नाही हो. असल्या कुठल्याही प्रकारात माझा हात नाही. देकाराच्या चौथऱ्यावर जी चेंगराचेंगरी झाली तो निव्वळ अपघात होता. गैरसमजातून झालेला अपघात. हो, कारण नसताना पळायला लागले. आणि गडावर मात्र अशी चर्चा चालू आहे की कवी कलशाने नरबळी दिले. खरं सांगतोय राणीसाहेब, अहो असल्या मंगल प्रसंगी, एवढ्या चांगल्या सोहळ्यात हे आम्ही असे वाईट कृत्य नाही हो करणार. म्हणून आम्हाला राजांना भेटायचंय. राजन कुठे? परंतु देकार देताना तुम्ही होता ना तिथे? हो, आम्ही थोड्या वेळ तिथे होतो. देकाराकरता आम्हीच राजांना मोहरा दिल्या. राणीसाहेब, महाचंडीची सौगंध देऊन सांगतो, असल्या कुठल्याही प्रकारात आमचा हात नाही. या चेंगराचेंगरीची आम्हाला माहिती नाही. राजन कुठे? चेंगराचेंगरीत जे गेलेत त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेलेत राजे. जखमींची विचारपूस, जायबंदी झालेल्यांची चौकशी करणार आहेत ते. आणि राजे आता दुःखी आहेत, त्यामुळे कोणालाही भेटायला पाठवू नका अशी सक्तीची ताकीद दिली आहे त्यांनी. मीही भेटू शकत नाही का? नाही.
ऐकलं का? किंवा आता चांगला चिमटीत घावलाय, समद्या बाजूने चेचून काढू. चेचू आणि देव फेकून गळाबाहेर. हा. मनातलं बोललात देवा, पण हे शंभूराजेंना पटवून सांगा. अहो पटवण्यापेक्षा सरळ समोर दिसतंय ना हो. तर हो, अशा शुभप्रसंगी हा हे कुकर्म करायला धजावलाच कसा? हो, लय उलट्या काळजाचा आहे हो. कसल्या डोंबलाच्या कविता करतो कोणास ठाऊक. काय तर म्हण कविराज, या कविराज. काय रे बाबा कलुषा, झालं समाधान? कशाबद्दल समाधान? मी काय केलंय? मग आम्ही केलं. अरे शेकडो माणसं मारलीस तू. मी काही केलं नाहीये. उगाच माझ्यावरती नसते आरोप करू नका. शाक्त पंथात ही रक्त मांस तोडणं मारणं याशिवाय दुसरं नाही का रे बाबा? हं? थांब, तुझा आज सोक्ष मोक्षच लावतो. उगाच गैरसमज पसरवू नका आणि माझ्याबद्दल गैरसमजही करून घेऊ नका. गैरसमज कसला? अरे माणसं मारलीस तू आणि वर सासूपणाचा आवडतोस. तू थांब रे, तुला तर सोडतच नाही मी. छत्रपती संभाजी महाराज येत आहेत. महाराज क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. कविराजांनी आणि गुन्हा? काय झालंय अनाजीपंत? गुन्हा म्हणजे आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. नाही नाही महाराज, मी अनाजीपंत कशाच्या आधारावर एवढा गंभीर आरोप करता आहात? अहो आघोरी लोकांची ही पद्धतच आहे. बळीच दिला. अहो नाहीतर चेगरा चेगरे होण्याचं कारणच काय? माफी असावी, पण झाली गोष्ट वाईट झाली. गोरगरीब मेले. काल ज्या ठिकाणी गुलाल उधळला, फुलाच्या पाकळ्यांचे सडे पडले, त्या ठिकाणी आज रक्तामांसाचा चिखल झाला. महाराज मैं पंत, आम्ही स्वतः दुर्घटनास्थळी जाऊन आलो आहोत, उपस्थितांशी बोललो आहोत. ही दुर्घटना घडली त्यावेळी लोक दक्षिणा स्वीकारत होते. अचानक कुणातरी अनोळखी इस्मानं 2-4 मुठी मोहरा गर्दीवर उधळल्या. त्या मोहरा वेचण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. कुणाचा कुणात पायपोस राहिला नाही आणि ही दुर्घटना घडली. परंतु महाराज, होय रावजी नाना, घटना दुर्दैवीच आहे, परंतु यात कविराजांचा हात नाही, मुळीच नाही. महाराज, आणि आपण सगळे जबाबदार आहात. कोणाही विषयी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवू नका. स्वराज्याचा विचार करा. आणखी एक, आम्ही स्वतः कविराजांना छंदोगामात्य हा किताब बहाल केला आहे. त्यामुळे उठसूट त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी याचं भान असू द्या. विनाकारण चिखलफेक खपवून घेतली जाणार नाही. दक्षता घ्या. आणि मंत्री आहात आपण स्वराज्याचे. इथे येऊन कोणाविषयी कागाळ्या करत बसण्यापेक्षा या दुर्घटनेत जे जखमी झाले, जे मृत्युमुखी पडले, त्यांची यादी करा, त्यांना सरकारातून मदत करा. हातावर हात ठेवून बसू नका. ती चेंगराचेंगरी झाली आणि इकडं आज आपल्याला चेंगरून गेलं. आता तेव्हा वेळीच बंदोबस्त करा, नाहीतर हा कलश मिऱ्या वाटेल आपल्या डोक्यावर.
सावध. लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. असा निर्णय ज्यामुळे उभं स्वराज्य अंबरडा फोडेल.